नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET एक्झाम 2026च्या संदर्भात मित्रांनो आपण आज बघा जी की मराठी व्याकरण प्लस परिसर अभ्यास ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, या आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुमचे मराठी व्याकरणचे 30 गुण प्लस परिसर अभ्यासाचे 30 गुण असे 60 पैकी 60 गुण मित्रांनो बघा जी की तुमचे पक्केच होणार आहेत. म्हणून मित्रांनो, आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर बघा मित्रांनो, आपल्या चॅनल तुम्ही आताच बघा जी सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. ओके. प्रश्न पहिला, भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? तर मित्रांनो बघा, भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे जे की क्रमांक 5 पायऱ्या आहेत. ओके, लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, आता हे प्रश्न सहज बघा जी की मी तुम्हाला गॅरंटी देत आहे की 100% बघा मित्रांनो आपल्या येणाऱ्या 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये बघा जी की तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणून हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो आपले हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र तुम्ही नक्कीच करून घ्या. ओके. पुढे तर बघा, उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणती प्रत्यये उपयोगात येतात? तर मित्रांनो, उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी बघा जी कोणती प्रत्यये उपयोगाला येतात? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब उदार बघा जी की याला मित्रांनो बघा जी की य आणि ता हे जे दोन प्रत्यय आहेत मित्रांनो हे उपयोगाला येतात. जसं की उदार्य आणि उदारता बघा जी मित्रांनो असे दोन बघा जी की भाववाचक नाम या शब्दापासून तयार केले जातात. ओके. जे की क्रमांक ब य आणि ता आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी काही करेक्ट आन्सर होणार आहे. तर उदारचं य पासून जर केलं मित्रांनो त्यात उदार्य होतं आणि ता जर समजा ठिकाणी आपण तापासून जर तयार करण्याचा प्रयत्न केला तर उदारता या प्रकारचा शब्द तयार होतो. ओके. म्हणून जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे आता खालील विधाने वाचवा व योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो बघा, आता नाम हा शब्द वस्तुवाचक नाही. नाम ही शब्द जाती विकारी आहे. विकार होताना नामाचे सामान्य रूप होते. नाम या शब्दातून पाणी, पदार्थ, त्याच्या ठाईचे, धर्म या सर्वांचा बोध होतो. तर आता मित्रांनो बघा, यापैकी कोणते विधान योग्य आहेत? तर ती म्हणजे फक्त ब आणि क. म्हणजे मित्रांनो बघा जी की मित्रांनो बघा क्रमांक 3 जे की फक्त ब आणि क बरोबर आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी आन्सर असणार आहे. ओके. पुढे आता विहीन या शब्दाचा अनेकवचनी रूप मित्रांनो बघा जी की आपल्याला शोधायचा आहे. तर विहीन या शब्दाचा अनेकवचनी रूप हा मित्रांनो बघा जी की क्रमांक ड विहिनी या रूपामध्ये होतो. ओके. लक्षात ठेवा मित्रांनो, वला पहिली विलांटी, हला पहिली आणि नला दुसऱ्या क्रमांकाची विलांटी. जर समजा तुम्ही या प्रकारचा केलं तर तुमचं या ठिकाणी उत्तर चुकतं. ओके. म्हणून मित्रांनो बघा, विलांटी उकार आणि मात्राला बघा जी तुम्ही मोल द्या. आणि मित्रांनो बघा, या ज्या ठिकाणी विलांटी बदलली, मात्रा बदलला त्या ठिकाणी त्या मित्रांनो पूर्ण शब्दाचा अर्थ बदलतो. ओके. तर या ठिकाणी बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की क्रमांक ड विहीन या ठिकाणी असणार आहे. पुढे आता सस्य या शब्दाचा मूळ रूपाचे लिंग कोणते? तर मित्रांनो बघा, सस्य या शब्दाच्या मूळ रूपाचे लिंग कोणतं? तर आता मित्रांनो बघा, सस्य या शब्दाचं मूळ रूप कोणतं? तर जे की ससा. तर आता या ससा या शब्दाचं लिंग कोणतं आहे? तर तो म्हणजे पुल्लिंग, जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. पुढे आता षष्टी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणती आहेत? मित्रांनो, षष्टी या विभक्तीचं एकवचनी प्रत्यय हे बघा जे की क्रमांक ब चा, ची, चे या ठिकाणी हे असणार आहेत. ओके. पुढे पुढील वाक्यातील काळ ओळखा. लता दिदी सुनील नाही सॉरी सुरेल असं आहे बघा, ते सुरेल भावगीत गात होत्या. तर मित्रांनो बघा, लता दिदी या सुरेल भावगीत गात होत्या हे कोणत्या काळातील वाक्य आहे? आता होता, होती, होते म्हणलं की भूतकाळ आलं. ओके. तर आता मित्रांनो बघा जे की भूतकाळातले देखील आपल्याला बघायचे की मित्रांनो त्याच्यातले बघा जे काळातला प्रश्न विचारला आहे. तर आता या ठिकाणी मित्रांनो बघा याच्यातला कोणता काळ असणार आहे? जसं की पूर्ण, साधा, अपूर्ण की रीती. तर मित्रांनो लता दिदी भावगीत गात होती बघा, त होत्या म्हणले ना, म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी बघा जे की क्रमांक
अपूर्ण भूतकाळ या ठिकाणी असणार आहे. कारण मित्रांनो बघा लता दीदी सुरेल भावगीत गात होती, तर बघा जी की मित्रांनो ही प्रक्रिया तर आता चालूच होती ना, म्हणून मित्रांनो बघा ही प्रक्रिया चालू होती, म्हणून मित्रांनो बघा जी की अपूर्ण भूतकाळ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा क्रमांक जे की उत्तर असणार आहे. पुढे लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा. तर मित्रांनो लक्ष्मीचा पती लक्ष्मीकांत, लक्ष्मी प्लस कांत की लक्ष्मीचा कांत की लक्ष्मी आहे कांता ज्याची तो. तर मित्रांनो बघा यापैकी लक्ष्मीकांत या शब्दाचा योग्य विग्रह हा बघा जी की क्रमांक ड लक्ष्मी आहे कांता ज्याची तो बघा जी की याचा या प्रकारे मित्रांनो विग्रह होतो. पुढे भंगार हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे. तर मित्रांनो बघा भंगार हा जो शब्द आहे हा बघा जी की क्रमांक अ कानडी मित्रांनो बघा या भाषेमधून आपल्या मराठी भाषेत आलेला हा शब्द असणार आहे. पुढे पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता. आता मित्रांनो मनस्थिती या प्रकारचा शब्द बघा जी की आपल्याला ओळखायचा आहे. तर यापैकी मित्रांनो बघा जी की क्रमांक ब मनस्थिती या प्रकारचा जो हा मित्रांनो शब्द आहे हा बघा जी की आपला शुद्ध शब्द असणार आहे. पुढे किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा डॅश डॅश. तर मित्रांनो बघा ज्या प्रकारे किल्ल्यांचा जुडगा असतो त्या प्रकारे केळांचा हा बघा जी की क्रमांक अ झुबका असतो. ओके. पुढे आता एक मिनिट ध्वनिदर्शक शब्द सुचवा. मित्रांनो बघा कबुतराचं किंवा कारव्याचं पारव्याचे यापैकी मित्रांनो बघा यांचं ध्वनिदर्शक शब्द कोणतं. तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब घुमणे असा बघा की यांचा मित्रांनो ध्वनिदर्शक शब्द या ठिकाणी निघून येतो. ओके. पुढे वेलविस्तार या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ कोणता. तर मित्रांनो बघा वेलविस्तार या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ हा बघा जी की क्रमांक एखाद्या व्यक्तीचा वंश वाढवणे असा होतो. ओके. जे की क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे आता खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे. तर मित्रांनो बघा यापैकी कोणती जोडी ही बरोबर आहे. आता वाचवतो. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डाऊन नाही बघा तर डौलदार आहे अशी आहे बघा मित्रांनो. डौलदार आहे अशी तिला म्हणतात गजगामिनी. एकदम करेक्ट आहे. पुढे कमकुवत असलेला किंवा झालेला मित्रांनो कमकुवत झालेल्याला जर म्हणतात हे देखील करेक्ट आहे. पुढे डोंगरात वास्तव्य करणारे लोक मित्रांनो बघा डोंगरामध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांना हे बघा की गिरिजन असे म्हणतात हे देखील करेक्ट आहे. पुन्हा मूर्ती जिथे असते तो देवालयातील भाग. मित्रांनो मूर्ती जिथे असते तो देवालयातील भाग म्हणजे गाभारा. ओके. हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक 4 यापैकी सर्व बरोबर बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा आता अर्धी टाकून सगळीसाठी धावू नये या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे. तर मित्रांनो अर्धी टाकून सगळीसाठी धावू नये या म्हणीचा अर्थ हा बघा जी की क्रमांक अ संबंध वस्तू मिळवण्यासाठी मिळालेली अर्धी टाकू नये परिणामी ठेवले जातात किंवा मित्रांनो बघा परिणामी दोन्हीही गमावले जातात. ओके. दोन्हीही गमावले जातात बघा की असा या प्रश्नाचा मित्रांनो बघा की उत्तर होतो किंवा अर्थ होतो. ओके. पुढचा प्रश्न आता सस्य मिरा लावणे मित्रांनो बघा सस्य मिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता किंवा या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या आपल्याला प्रश्न विचारलाय. तर या वाक्यप्रचाराचा मित्रांनो अर्थ हा बघा जी की क्रमांक ब नको असलेले गोष्ट करण्याचा तगादा लावणे मित्रांनो बघा जी की असा ठिकाणी अर्थ निघून येतो. ओके. पुढे 17वा खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे. अवहेर स्वीकार उग्र सौम्य उत्साह आनंद आजस्त्र की चिमुकली. यापैकी मित्रांनो बघा उत्साह आणि आनंद ही जी मित्रांनो बघा जोडी आहे मित्रांनो हे बघा जी की चुकीची आहे. का तर मित्रांनो उत्साह आणि आनंद हे दोन्ही बघा जी की समानार्थी शब्द आहेत आणि उरलेल्या बघा जी की मित्रांनो विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. म्हणून मित्रांनो बघा ही जी आपली उत्साह आणि जी आनंद ही जी मित्रांनो शब्द जोडी आहे ही बघा जी की चुकीची जोडी असणार आहे. ओके. पुढे बघा आता या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला एक मी महत्त्वाची गोष्ट सांगतो. तर ती म्हणजे काय जर तुम्हाला TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात या ठिकाणी पास करायची असेल म्हणजेच क्रॅक करायची असेल तर मित्रांनो बघा आपला 5000 प्लस अशा प्रश्नांचा मित्रांनो बघा अशा PYQ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74140006 या क्रमांकावर फक्त मित्रांनो 150 रुपये पे करून तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअपवर बघा जी की मित्रांनो ही 150 रुपये पे केलेली
स्क्रीनशॉट बघा जी की वाट लावायची आहे. ओके, स्क्रीनशॉट पाठवल्या मित्रांनो 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा असणार आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. जर विचार केला तर मित्रांनो बघा जी की शेवटचे बघा आपल्याला 21 दिवसा ठिकाणी उरलेली आहेत आणि हे 21 दिवस बघा मित्रांनो खूपच कमी कालावधी आहे आणि जर तुम्हाला कमीत कमी वेळाच्या ठिकाणी जास्तीत जास्त स्टडी म्हणजे अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा आपला जो हा ठिकाणी महाठोकळा आहे तुमच्यासाठी बघा जी की एक अत्यंत उपयुक्त असं त्या ठिकाणी साधन ठरणार आहे. म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि एक नवी वळण द्या. ओके, पुढचा प्रश्न बघा आता. हा, नमस्कार या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? तर मित्रांनो बघा नमस्कार या शब्दाचा जो समानार्थी शब्द कोणता नाही खालीलपैकी? तर आता बघा यापैकी अभिवादन आहे, वंदन आहे, प्रणिपात देखील आहे. म्हणजे जवळपास बघा जी की क्रमांक ड बघा यापैकी नाही मित्रांनो. बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर असणार आहे. ओके, पुढे अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी निवडा. जसं की पिकले पान, गळणारे पान, खडाष्टक, जोरदार भांडण, कळसूत्री बाहुली, दुसऱ्यांच्या तंत्राने चालणारा व गुळाचा गणपती मंदबुद्धीचा. यापैकी मित्रांनो बघा कोणती जोडी चुकीची आहे? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक अ, पिकले पान, गळणारे पान. तर का? तर मित्रांनो बघा पिकले पान म्हणजे गळणारे पान नसून बघा जी की पिकले पान याचा अर्थ मित्रांनो बघा जी की म्हातारा असा होतो. ओके, या अलंकारिक शब्दाचा अर्थ हा म्हातारा असा होतो. ओके, लक्षात ठेवा. म्हणून बघा मित्रांनो ही जी बघा क्रमांक अ ची जोडी आहे चुकीची आहे. ओके, आता हिला सोडलं. खडाष्टक, जोरदार भांडण करेक्ट आहे. कळसूत्री बाहुली, दुसऱ्यांच्या तंत्राने चालणारा हे देखील करेक्ट आहे व गुळाचा गणपती मंदबुद्धीचा हे देखील करेक्ट आहे. ओके, पुढे आता खालीलपैकी संयुक्त स्वरांचा गट निवडा. आता मित्रांनो बघा यापैकी संयुक्त स्वरांचा गट कोणता? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब, ए, ओ आणि औ हे जे मित्रांनो आहेत बघा जी की संयुक्त स्वर आहेत. ओके, मित्रांनो बघा आपल्या मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण. या 52 वर्णापैकी मित्रांनो बघा एकूण 4 संयुक्त स्वर आहेत. ओके, तर ते कोणते कोणते? ए, ऐ, ओ आणि औ बघा हे मित्रांनो 4 संयुक्त स्वर आहेत. ओके, लक्षात ठेवा बघा मित्रांनो, कारण यापैकी कोणत्याही स्वरावर बघा जी की तुम्हाला 100% प्रश्नांच्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ओके, पुढे आता 21वा भारतीय राज्यघटनेतील न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य ही तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य ही जी तरतूद आहे मित्रांनो ही बघा जी की क्रमांक अ, USA या देशाच्या बघा जी की मित्रांनो राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे. ओके, पुढे आता भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अनुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात? तर ते म्हणजे मित्रांनो बघा की अनुच्छेद 171 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मित्रांनो बघा या आपल्या चॅनलवर बघा की आपल्या TET एक्झाम 2026साठी मित्रांनो बघा जवळपास या ठिकाणी आपण एक 30+ बघा जे की मित्रांनो व्हिडिओज या ठिकाणी अपलोड केलेले आहे ते आपल्या चॅनलवर 30+ व्हिडिओज बघा अपलोड करून मित्रांनो बघा संपूर्ण व्हिडिओची बघा प्लेलिस्ट बघा जी की या चॅनलवर आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे. ओके, या बघा मित्रांनो प्लेलिस्टची लिंक काय केलं मी खाली बायोमध्ये तुम्हाला देऊन टाकलो. त्या बायोमध्ये जा आणि या लिंकवर क्लिक करा आणि मित्रांनो बघा लिंकवर क्लिक करून मागले जे काही संपूर्ण मित्रांनो 30+ बघा व्हिडिओज आहेत लगेच आत्ताच्या आता पाहूया. कारण मित्रांनो बघा याच प्रकारे बघा त्या व्हिडिओमध्ये देखील मोस्ट PYQ प्रश्नांच बघा जी की आम्ही ॲड केलेली आहेत. म्हणून मित्रांनो बघा मागल्या व्हिडिओ देखील तुम्ही या ठिकाणी आत्ताच्या आता लगेच जाऊन अभ्यासून घ्या. ओके, पुढे आता राजमाता जिजाऊ यांची समाधी कुठे आहे? तर मित्रांनो बघा राजमाता जिजाऊ यांची समाधी ही बघा जी की क्रमांक 5 या ठिकाणी आहे. ओके, जर समजा यांचा जन्मस्थळ कोणत्या ठिकाणी आहे तर यांचा जन्मस्थळ आहे मित्रांनो बघा जी की बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा हे आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेबाशी कोणी केली? तर विद्यार्थी मित्रांनो बघा लॉर्ड कर्झनची जी तुलना आहे मित्रांनो ती औरंगजेबाशी कोणी केली होती? तर ती म्हणजे जी की क्रमांक गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. ओके, पुढे सोलापूर येथे हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा सोलापूर या ठिकाणीचा आहे हुतात्मा दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? तर तो म्हणजे जी की क्रमांक अ,
12 जानेवारी बघा जी की मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढे 1 मिनिट. हां बघा, लाल बापटा मित्रांनो, लाल बापटा या कला पथकाची स्थापना कोणी केली होती? तर मित्रांनो, लाल बापटा या कला पथकाची जी स्थापना आहे मित्रांनो, जी की क्रमांक ब अण्णाभाऊ साठे यांनी या ठिकाणी केली होती. ओके. पुढे, तापी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर मित्रांनो, तापी या नदीची आपल्या महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर ती म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो 208 किलोमीटर इतकी आहे बघा. ओके, लक्षात ठेवा. पुढे, भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येत नाही? आता मित्रांनो, भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येत नाही? तर ती म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड नांदेड. तर का? तर मित्रांनो बघा, नांदेडमध्ये प्रामुख्याने आंध ही जी मित्रांनो बघा आदिवासी जमात आहे या ठिकाणी आढळून येते. ओके, म्हणून बघा जी की क्रमांक ड या ठिकाणी नांदेड आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जर याला सोडलं, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर म्हणजे मित्रांनो अगोदरचं अहमदनगर या तीनही जिल्ह्यामध्ये बघा जी की भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात आढळून येते. ओके. पुढे, आता मिस्ट्रल मित्रांनो बघा, मिस्ट्रल हे स्थानिक वारे कोणत्या देशात आढळतात? तर मिस्ट्रल हे जे मित्रांनो स्थानिक वारे आहेत हे बघा जी की क्रमांक अ फ्रान्स मित्रांनो बघा जी या देशामध्ये आढळून येतात. पुढे, आता बाबा बुदान डोंगररांगा कोणत्या राज्यात आहेत? मित्रांनो बघा, बाबा बुदान या डोंगररांगा बघा जे की क्रमांक ब कर्नाटक या राज्यामध्ये आहेत. पुढे, पहिले लोकसंख्या धोरण कधी घोषित करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले लोकसंख्या धोरण हे बघा जे की क्रमांक अ 1976 या वर्षी बघा जे की मित्रांनो घोषित करण्यात आलेलं होतं. ओके, जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं 1976 आपल्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. पुढे, आता वाढीचे संप्रेरक असे कोणत्या संप्रेरकास म्हटले जाते? तर मित्रांनो बघा, वाढीचं संप्रेरक असं कोणत्या संप्रेरकास म्हटलं जातं? तर ते म्हणजे जे की क्रमांक ब ऑक्सिनला या ठिकाणी मित्रांनो वाढीचं संप्रेरक असं म्हटलं जातं. पुढे, भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते आहे? तर मित्रांनो, भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरलं जाणारं शास्त्रीय उपकरण हे बघा जे की क्रमांक सिस्मोग्राफ या ठिकाणी हे असणार आहे. ओके. पुढे, आता विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, विश्वातील सर्वात तीव्र बल हे बघा जे की क्रमांक ड न्यूक्लिअर बल आहे बघा, बल नाही तर न्यूक्लिअर बल बघा जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे जे की क्रमांक ड. ओके. पुढे, आता खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते आहे? तर मित्रांनो बघा, आता खालीलपैकी कोणतं जीवाश्म इंधन आहे? जसं की पेट्रोलियम, मेण, लाकूड की बायोडिझेल यापैकी मित्रांनो बघा जी की क्रमांक अ जी की पेट्रोलियम जे आहे मित्रांनो बघा यापैकी जे की जीवाश्म इंधन आहे. ओके. पुढे, आता स्थायूरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते, या अवस्थांतराला काय म्हणतात? तर मित्रांनो बघा, या अवस्थांतराला बघा जी की क्रमांक ब संप्लवन असं या ठिकाणी जे की म्हटलं जातं. पुढे, ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर मित्रांनो बघा, ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला बघा जी की क्रमांक क क्लाउड सीडिंग असं बघा या ठिकाणी जी की म्हटलं जातं. ओके. पुढे, हां, मुख्यमंत्री या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, मुख्यमंत्री या कादंबरीचे लेखक हे बघा जी की क्रमांक ड वि. शिरवाडकर हे आहेत. ओके. पुढे, कार्निवल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर मित्रांनो, कार्निवल हा जो उत्सव आहे हा बघा जी की क्रमांक ड गोवा या राज्यामध्ये बघा जी की मित्रांनो प्रामुख्याने साजरा केला जातो. पुढे, शेवटचा, मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र हे बघा जी की क्रमांक ब शिमला या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, ही होती आपली आजची TET एक्झाम 2026च्या संदर्भातली मित्रांनो मोस्ट PYQ अशी प्रश्न सर्च. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. समजा अजूनही तुम्ही आपल्या या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या.
तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.